नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपदाची परंपरा कायम राहणार, आमदार किशोर जोरगेवार यांना विश्वास। चंद्रपूर जिल्ह्याला आजपर्यंत नेहमीच मंत्रिपद मिळालं असून पुढील काळात ही परंपरा कायम राहील असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला। आज नव्या आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना जोरगेवार म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे। मी जनतेची सेवा केली, त्याचं फळ म्हणून मला विधानसभेत निवडून दिलं। आजपासून माझ्या नवीन कारकिर्दीची सुरुवात होते। विदर्भाच्या विकासासाठी फडणवीसांचं विशेष योगदान। जोरगेवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कुटुंब चंद्रपूर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना या भागाविषयी विशेष प्रेम आहे। विदर्भाच्या विकासाचा मार्ग फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे निश्चितपणे पुढे जाणार आहे। मोठ्या बहुमताने स्थापन झालेल्या या सरकारकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत। हे अधिवेशन केवळ शपथविधीपुरतं मर्यादित असलं तरी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात होईल। ईव्हीएम वादावर जोरदार टीका। ईव्हीएम विरोधी वक्तव्यावर बोलताना जोरगेवार म्हणाले, लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु काँग्रेस पक्षाकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही। ते फक्त टीका करत राहतात। काँग्रेस फक्त ईव्हीएमवर दोष देत आहेत। आज शपथविधी होता नवनियुक्त आमदारांचा। भाजपला मोठं यश मिळालेलं आहे। देवाभाऊ जे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहे त्यांनाही मुख्यमंत्री झाले। हे खरं आहे की कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे। जी सेवा माझ्यासारख्या अनेक लोकांनी केली त्याचं फळ म्हणून पुन्हा आम्हाला विधानसभेमध्ये निवडून पाठवलेलं आहे आणि पद आणि गोपनीयतेची शपथ आज आम्हाला मिळणार आहे आणि आजपासून आमच्या एका नवीन इनिंगला, नवीन कारकिर्दीला सुरुवात होत आहे। आणि दुसरी गोष्ट ही तर आनंदाची आमच्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकांसाठी आहे की देवेंद्रजी फडणवीस कुटुंब हे चंद्रपूर जिल्ह्याचं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यावर, चंद्रपूरवर विशेष त्यांचं प्रेम असल्यामुळे निश्चितपणे चंद्रपूर आणि विदर्भाच्या विकासाचा जो मार्ग आहे तो अधिक वेगाने पुढे जाईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। हे सरकारचं बहुमत तुम्ही सांगितलं की मोठ्या बहुमताने सरकारला जनतेने निवडून दिलेलं आहे। त्यामुळे जनतेच्या अपेक्षा आहे। आताच येत असताना काल मी मतदारसंघात होतो दिवसभर। मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की भाऊ आता हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, हे अधिवेशनात ते करून घ्या, ते अधिवेशनात करून घ्या। परंतु हे अधिवेशन केवळ शपथविधी आमदारांचे शपथ करतात आणि या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवड होईल। खऱ्या कामाची सुरुवात ही नागपूर अधिवेशनापासून सुरू होईल आणि जे जे जनतेच्या मनातली कामं आहे, जनतेच्या आवश्यक कामं आहे, ही सर्व कामं करण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे। तुम्ही म्हणताय जनसेवा केली त्याचा फळ आहे, विरोधक म्हणतायत कुठेतरी ईव्हीएम घोटाळा आहे। हे बघा, लोकशाहीमध्ये सर्वांना सर्व बोलण्याचा अधिकार आहे, परंतु असं नाही आहे। असं जर असतं तर त्यांनी लोकसभेमध्ये तो विषय मग केला नसता। लोकसभेतला निकाल भारतीय जनता पार्टी आणि एकंदरच महायुतीच्या विरोधात थोडासा जाणारा होता। त्यानंतर महायुतीच्या सरकारने आपली नवीन योजना लागू केल्या। लोकांना जे नरेटिव्ह त्यांनी चुकीचं पसरवलं होतं ते लक्षात आलं। काँग्रेसचे लोक करत काहीच नाही, केवळ बोलतात, जाती धर्माच्या आधारावर मते घेतात आणि विकासाचा त्यांच्याजवळ कोणताही अजेंडा नसल्यामुळे ते ईव्हीएमची गोष्ट करतात। म्हणून हा सगळा सुप्रीम कोर्टाने असेल, जनतेने असेल, अजूनपर्यंत भारतातल्या एकाही व्यक्तीनं की ही ईव्हीएम हॅक होऊ शकते हे सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळे काँग्रेसच्या या गोष्टीला काही अर्थ नाही। चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा आहे असेल। कायमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद आजपर्यंत मिळत आलेलं आहे, या पुढच्या काळापर्यंत सुद्धा मिळणारच आहे, त्याचा मनात विश्वास। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।